नमस्कार मित्रांनो, मी विनायक पालव. तर मित्रांनो, आज मी एका नवीन ठिकाणी जातो आहे गणपती बाप्पा बघू. नवीन म्हणजे काही नाही, तर माझ्या मामाच्या घराकडेच जाते. तर माझ्या मामाच्या घराकडे सगळे 101 कलाकार आहेत आणि त्यांका गणपती बाप्पाचा एकदम डेकोरेशन हायफाय असतं. दरवर्षीच नवीन नवीन प्रयोग काय नाही का असतात. तर आज एकदम युनिक असा नवीन प्रयोग हा आणि एकदम भारी हा. मी त्याच्या आधीच फोटो आणि असं त्यांनी व्हिडिओ पाठवलेलो हा आमच्या फॅमिली ग्रुपवर तुम्ही बघितलं. तर आज मला रिअलमध्ये जाऊन बघूचा. तर कसं झाला, आमच्याकडे पण भजना वगैरे खूप असतात रोज रात्री आणि दिवसभर का हा जागरण बिगरण तर निवळीपर्यंत हैराण होतं तर जावकच भेटला नाही. तर नेमके आज 7वा दिवस हा त्यांचं आज गणपती जावचं पण हा. तर मग त्यानिमित्त त्या डेकोरेशन बघूचा होता आणि जावचा पण होता. आईक पण घेऊन जायचा होता मागा तिकडे, पण काय शक्य नाही आज. त्यामुळे मग मी एकटंच जाते धावत धावत आणि डेकोरेशन बघूया आणि सगळ्या पाहुण्या मंडळींका भेटूया, म्हणजे भेटून येतलं आहे. तर त्यानिमित्त मी जातलं आहे. तर कसा डेकोरेशन झाला व्यवस्थित मस्तपैकी तर आपण बघू भेटलं आजच्या व्हिडिओमध्ये मस्तपैकी. तर बघूया, चला मी तुम्हाला दाखवते मित्रांनो. तर मी आता जातो आहे. त्याच्या आधी म्हटलं व्हायचं इलेलं आहे परड्यात. तर अळी लावलेली आहेत काय नाही काय ती बघते जरा काय काय अळी आहेत धरली आहेत काय नाही ती. वांडर काय ठेवूनच नाही आहेत, गपचीप येतात आणि सगळा काढून जातं. त्यातल्या त्यात काय रावला आमच्यासाठी बघते फेरी मारी होते. तर धडक्या लागला, बाकी सगळा वस पडलेला दिसता. दोडकी वांडरा खाणत नाही वाटतं, वांडर आवडत नाही तेवढीच ठेवल्याने वाटतं आमका. अडे सगळा उलागला आळी. ही सगळी अळी फादर लावतात. माझ्या ह्याच्यात काही एक नाही कॉन्ट्रीब्युशन, मी फक्त खावतोय. दुसरा दोडक्या दिसता. वांग्या 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 वांगी वांगी होत. केळा ह्या सगळ्यात फेवरेट काम आपलं म्हणजे तवशांचं. तवशी दिसतात बऱ्यापैकी होत बघा. या तोडूक तर व्हायचा आता. कोवळी काकडे एक नंबर लागता. पावसाचा धुमशान येतला वाटतं आज. त्याच्या आधी फिरान येतोय लगेच. भरलो दिसता, खूप भरलो हे काय दिसता. हे मंदिर दिसला मित्रांनो. मंदिर कोणता मंदिर सांगा कॉमेंट करून. मित्रांनो, पावसाचं आगमन झालेला हा. आमका आता पळ काढू होयो भाई ना. इलो इलो जोरदार आगमन. एक दिवशी आणि पार्वती माता आपल्या दोन्ही मुलांना जवळ बोलावतात. गंमत म्हणून दोघा भावंडांमध्ये स्पर्धा ठेवली जाते. स्पर्धा होती की दोघांमधून कोण पुढची प्रदक्षिणा करून आधी परत येतो. आधी परतणार तो जिंकेल आणि श्रेष्ठ ठरेल. या ऐकल्या क्षणी कार्तिकीय तात्काळ आपल्या भानावर म्हणजे मोरावर
बसून पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघतात. गणपतीचं वाहन असलं उंदीर. गणपती मात्र कुठल्याच घाईत दिसत नव्हते. पार्वती माता त्यांना म्हणते, अरे बाळा, तुझा भाऊ कितीतरी पुढे पोहोचला असेल आणि तू इथेच. गणपती थोडा वेळ विचार करतात आणि मग ते शंकर भगवान आणि पार्वती मातेला प्रदक्षिणा घालतात आणि त्यांना नमस्कार करतात. शंकर भगवान गणपतीला विचारतात, अरे तू हे काय करतोयस? तुला तर प्रदक्षिणा पृथ्वीला मारण्यासाठी सांगितलं आहे. त्यावर गणपती स्मित हास्य करत म्हटले, तुम्ही दोघंच माझं जग आहात आणि तुमच्या भोवती प्रदक्षिणा घातली म्हणजे पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्याप्रमाणे आहे. हे ऐकून शंकर पार्वतीला गणपतीचे कौतुक वाटले. त्यांनी गणपतीला म्हटले, तू खरंच बुद्धिमान आहेस. आता